जय श्रीराम. आपण आज या परम पावन सत्रात चातुर्मास्य निमित्त श्रावण महिन्यामध्ये श्रीमद देवी भागवत कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया. रोज अर्धा तास, एक तास जसं वेळ आपल्याला शक्य आहे त्याप्रमाणे प्रतिदिन आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करूया. आपण या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण कथा श्रवण करणार आहोत. काहीतरी सत्संग घडावा या निमित्तानं आपण देवी भागवत श्रवण करण्याचा प्रयत्न करू. आत्ताच आपण शुकताल येथे झालेल्या श्रीमद भागवत भगवान गोपाल कृष्णांच्या लीलांचं वर्णन, रसग्रहण आपण करण्याचा प्रयत्न केला. सहज या श्रावण मासानिमित्त मनामध्ये अशी इच्छा झाली की आपण देवी भागवताचं श्रवण करावं, पठन करावं, मनन करावं आणि चिंतन करावं. त्यानिमित्त आपण या श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून आज आपण भगवतीच्या कथा श्रवणाला, श्रीमद भागवताच्या कथा श्रवणाला आपण प्रारंभ करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतान् संस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. वेदवाणी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी. ग्रंथारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुं यज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आहेतु जननी मदीय नकळे अज्ञानमीले करू. घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू. प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. जरी चरी वनिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वथा राम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गोपाल कृष्ण भगवान की जय. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय. अंबा माता की जय. रेणुका माता की जय. या श्रीमद देवी भागवत कथा आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं, म्हणजे आपल्याला रोज नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला कथा श्रवण करता येईल. उद्धव गुरुजी वझुरकर
या नावानं यूट्यूब चॅनल आहे. लिंक आपल्याला ग्रुपवर मी पाठवेलच, परंतु दररोज नोटिफिकेशन आपल्याला ऑटोमॅटिक येण्यासाठी आपण एकदा सबस्क्राईब केलं तर आपल्याला प्रतिदिन त्याचं नोटिफिकेशन येत राहील. आपण या दिव्य चरित्र श्रवण करत असताना आपण घरूनच श्रवण करणार आहोत, सप्ताह रूपी करणार नाहीये, म्हणून फारसे कुठलेही नियम आपल्याला या ठिकाणी पाळण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणूनच आपण दररोज प्रतिदिन फक्त आणि फक्त भगवतीचं चरित्र श्रवण करावं. दररोज शक्य जरी झालं नाही, एखाद्या वेळेस वेळ नाही मिळाला काही कारणानुसार, तरी देखील अगदी झोपताना देखील आपण अंथरुणावर पडून भगवतीचं चरित्र श्रवण केलं तरीही चालेल. कुठल्याही प्रकारचा नियम यासाठी आपल्यासाठी असणार नाहीये. या परमपावनाच्या चरित्रामध्ये आपण पहिल्यांदा भगवतीचं स्मरण करूया, गणपतीचा जय जयकार करूया आणि व्यासांचं चिंतन करून सरस्वती देवीची प्रार्थना करूया. मंगलमूर्ती मोरया, सरस्वती माता की जय, व्यास महर्षी भगवान की जय. भगवान गोपाल कृष्णांचं नरनारायणांचं चिंतन देखील आपण करू. या पवित्र ग्रंथाच्या रूपानं असं सांगता येईल, एकदा नैमिष नावाच्या अरण्यामध्ये, नैमिष म्हणजे काय आपण प्रथम पाहूया. निमिष म्हणजे एक क्षण. एक क्षण म्हणजे काय, आपल्या डोळ्याची पापणी लवण्यासाठी जितका वेळ लागतो त्या वेळेला तितका वेळ म्हणजे एक निमिष. मग प्रत्येक निमिषाला म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी लवण्यासाठी जितका वेळ लागतो तितक्या प्रत्येक क्षणाला ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं जातं त्याला नैमिष अरण्य असं म्हणतात. अरण्य म्हणजे काय, अरण्य म्हणजे ज्या ठिकाणी सर्वसंग परित्याग आहे, कुठल्याही प्रकारचा भाव नाही, कुठल्याही प्रकारची वासना नाही, कुठल्याही प्रकारचा शोक नाही, कुठल्याही प्रकारची दुष्ट वृत्ती नाही, याला अरण्य असं म्हणतात. मग ज्या ठिकाणी सतत सतत भगवंताचं नामस्मरण घडतं त्याला नैमिष अरण्य असं म्हणतात. मग अशा या पवित्र पावन नैमिष नावाच्या अरण्यामध्ये सर्व ऋषीमुनी स्थानापन्न झालेले असताना एकदा काही ऋषींनी सूत नावाच्या एका ऋषीला प्रश्न विचारला, हे ऋषी श्रेष्ठ हो, हे सूता, आपण आतापर्यंत दररोज आमच्यासाठी सत्संग केलेला आहे, नानाविध प्रकारचा सत्संग आपण आमच्यासाठी करतच असता, दररोज काही ना काही नवीन भगवंताचं चरित्र आपण आम्हाला श्रवण करत असता. आपण अत्यंत बुद्धिमान आहात, व्यासांचे शिष्य आहात, म्हणून मी आपणास एक विनंती अशी करतो, आपण मला श्रीमद भागवत कथा ऐकवली, 18 पुराण ऐकविले, शिवपुराण ऐकविलं, शंकरांचं आणि पार्वतीचं सुंदर असं व्याख्यान, सुंदर असं चरित्र आपण आम्हाला वर्णन केलेलं आहे. तरी सुद्धा या सर्व चरित्रलीला श्रवण करून सुद्धा अजून देखील आम्हाला आपल्याकडे काहीतरी श्रवण करण्याची इच्छा उत्पन्न झालेली आहे. असं जे काही गूढ ज्ञान आहे ना, हे आम्हाला आपण सांगण्याचा प्रयत्न करावा, की जे अत्यंत गूढ आहे. या आतापर्यंत आपण ज्या कथा सांगितल्यात याचं मूळ काय आहे हे आम्हाला श्रवण करण्याची इच्छा आहे. जे की अत्यंत पवित्रांमधील श्रेष्ठ पवित्र असं ज्ञान आहे, असं चरित्र आहे, ते आम्हाला ऐकवा.
याच्यामुळे सर्व भोग भोगून परत मोक्ष प्राप्त होईल असं चरित्र आम्हाला आपण रसग्रहण करा. हे महान भाग्यवान सुता, आपण सर्व संशयांचे निराकरण करणारे आपण आहात. म्हणून मला आणि आम्हा सर्वांना अशी विनंती करतो की आम्हाला असं चरित्र भगवतीचं श्रवण करावं की ज्या योगे आमचं कल्याण होईल. श्रोता वक्ता दोघेही कल्याणाप्रद पावतील असं आम्हाला एखादं चरित्र रसग्रहण करावं. सूत म्हणतात, महान भाग्यवान ऋषींनो, आपण लोकांचे कल्याण व्हावे या हेतूने आपण जे काही प्रश्न विचारलेला आहे तो अत्यंत सुंदर अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणून मी देखील तुम्हाला कधी काहीही यातलं शेष न ठेवता सर्व काही आपणास सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्व शास्त्रांचे सार मी आपणास उघड करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीमद देवी भागवत हे सर्व श्रेष्ठ तत्व आहे. देवी म्हणजे काही एक फार वेगळी गोष्ट नाही, एक तत्व आहे, एक शक्ती आहे की ज्या शक्तीचं वर्णन मी आपणास करणार आहे. एकदा का माणसानं देवी भागवत श्रवण केलं की नंतर माणसाला त्या सर्व तीर्थक्षेत्र, सर्व व्रत, सर्व पुराण काहीही नको, फक्त आणि फक्त भगवतीचं चरित्र श्रवण करावं अशाच प्रकारची इच्छा माणसाच्या मनामध्ये प्राप्त होत असते. जोपर्यंत देवी भागवत माणूस श्रवण करत नाही तोपर्यंतच या सगळ्या व्रतांचं महात्म्य, सगळ्या कथांचं महात्म्य, पुराणांचं महात्म्य माणसाला वाटत राहतं. एकदा का भगवतीचं कथा श्रवण केली की त्या माणसाच्या मनामध्ये सर्व जे संशय आहेत हे संशय निश्चित नष्ट होतात आणि निश्चित तो परमधामाला भगवंताच्या चरणी विनम्र होण्यास पात्र होत असतो. ऋषींनी उत्सुकतेने विचारलं, हे महान भाग्यशाली सुता, हे पुराण कशा प्रकारचे आहे, हे ऐकण्याचा विधी काय आहे, हे सर्व आम्हाला आपण सांगावे. त्यावर सूत म्हणतात, व्यासांच्या लक्षात असं आलं की या कलियुगामध्ये जे अज्ञानी आहेत, जे भ्रष्ट आहेत, या सर्वांचं कशा प्रकारे उद्धार होईल यासाठी व्यासांनी दुसरा उपाय नव्हता म्हणून भगवतीची प्रार्थना केली आणि भगवतीचं चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न केला. देवी भागवत पुराण माणसाला सर्व भोग भोगून सुद्धा मोक्ष प्राप्त करून देण्याचं साधन भगवंताने सांगितलेले. आणि हे प्रथम पुराण कुणी ऐकलं, कशासाठी ऐकलं हे सांगतो. ज्या वेळेला आपण श्रीमद भागवतामध्ये कथा ऐकलेली आहे राजा परीक्षितीची. राजा परीक्षितीला 7 दिवसांमध्ये सर्पदंशानं मृत्यू आला. शुकदेवांच्या कृपेनं त्याला मोक्ष तर प्राप्त झाला, परंतु त्याचा पुत्र जो जन्मेजय होता त्याला असं वाटलं की माझ्या पित्याला अशा प्रकारची गती, असा सर्पदंशानं त्याचा मृत्यू होणे हे योग्य नव्हे, म्हणून मी काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे. म्हणून जन्मेजयानं मरणोत्तर उत्तम गती प्राप्त व्हावी याकरिता 9 दिवसापर्यंत त्रैलोक्य जननी देवी या देवीचं विधिविधानपूर्वक पूजन करून व्यासांकडून श्रीमद देवी भागवताची कथा श्रवण केली. त्यामुळे राजा परीक्षितीला उत्तम गती प्राप्त झाली आणि तो भगवतीच्या धामाला, देवीच्या लोकाला गेला. हे पाहून जन्मेजयाने अत्यंत आनंदाने सत्कारपूर्वक व्यासांची पूजा केली. हे देवी भागवत 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4ही पुरुषार्थ यातून साध्य होतात. श्लोकम वा श्लोकपादम वा नित्यम भागवतम पठेत या न्यायाप्रमाणे दररोज माणसाने एक श्लोक, एक कथा, पाव श्लोक, कमीत कमी काहीतरी भागवतातलं श्रवण करावं, चिंतन करावं किंवा पठन करावं. अत्यंत छोट्यातला छोटा तरी श्लोक
कमीत कमी सर्व मंगल मांगल्य या मंत्राचा जप तरी दररोज माणसाने करावा. कृतयुगामध्ये धर्माची साधने भरपूर आहेत, पण कलियुगामध्ये मात्र पुराण श्रवणाशिवाय आणि नामस्मरणाशिवाय दुसरं कुठलंही साधन नाहीये. कलौतत हरिकीर्तनात या न्यायाप्रमाणे कृतेय ध्यायते विष्णो त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनात या नियमाप्रमाणे कलियुगामध्ये भगवंताची नामस्मरण आणि कथा श्रवण केल्यानेच भगवंताची प्राप्ती होऊ शकते. यामध्ये महिना दिवस वगैरेसाठी विशेष नियम नाही, म्हणून देवी भागवताची सेवा नेहमीच मनुष्याने केली पाहिजे. तसेच विशेष म्हणजे अश्विन महिना, चैत्र महिना, श्रावण महिना, वैशाख महिना, ज्येष्ठ महिना किंवा चारही नवरात्र अश्विन, पौष, चैत्र आणि आषाढ या महिन्यातील शुक्र प्रतिपदेपासून नवमी पर्यंत देवी भागवताची कथा श्रवण करावी. या यज्ञाचं श्रवण केल्यानं, या वाघ यज्ञाचं श्रवण केल्यानं, देवी भागवताचं श्रवण केल्यानं काय विशेष फल प्राप्त होतं. म्हणून अत्यंत पुण्यकारक असं देवी भागवत कुणाकुणाला मुक्त करतं पहा. जे कपटी असतात, अत्यंत पापी असतात, मूर्ख असतात, मित्राला फसवणारे, वेदांची निंदा करणारे, पाखंडी एवढेच नव्हे तर हिंसा करणारे लोक या 9 दिवसांच्या यज्ञाने पवित्र होत असतात. परस्त्री, परधन लुटणारे, कुटील कृत्य करणारे, गायी देवता व ज्ञानी ब्राह्मण यांच्याबद्दल भक्ती नसणारे असे लोक सुद्धा या 9 दिवसांच्या यज्ञामुळे शुद्ध होऊन जातात. म्हणूनच देवी भागवत नावाचे पुराण सर्व पुराणांमध्ये अत्यंत श्रेष्ठ मानलेले आहे. श्रीमद देवी भागवत ऐकल्यामुळे महामारीसारखे साथीचे रोग, नैसर्गिक उत्पात, बालग्रहांच्या पीडा, पिशाच्यांची भीती वगैरे सर्व दूर होऊन जातात. बालग्रहा सप्तशतीमध्ये सांगितलेले बालग्रहाभिभूतानां बालानां शांतिकारकम संघात भेदे चंद्रनाम मैत्रीकरणमुत्तमम या नियमाप्रमाणे बालग्रहांची पीडा, पिशाच्यांची भीती वगैरे सर्व नष्ट होऊन जातात. निपुत्रिकाला पुत्र प्राप्त होतो, दरिद्री असणारा श्रीमंत होतो, रोगी असणारा आजारांपासून मुक्त होतो. तिन्ही प्रकारच्या वांझ स्त्रियांना सुद्धा दीर्घायुषी पुत्र प्राप्त होतो. पहा, तीन प्रकारच्या वांझ स्त्रिया म्हणजे काय. पहिल्या प्रकारची वांझ स्त्री म्हणजे जिची गर्भधारणाच होत नाही अशी. दुसऱ्या प्रकारची वांझ गर्भधारणा होऊन गर्भ वाढत नाही किंवा गर्भपात होतो अशी. आणि तिसऱ्या प्रकारची वांझ स्त्री म्हणजे जन्मतःच तिचे पुत्र मृत होत असतात. अशा 3 प्रकारच्या वांझ सांगितलेल्या आहेत भागवताचे. त्यामुळे त्यांनी देखील भागवताचं श्रवण केलं तर त्यांची सुद्धा अत्यंत दीर्घायुषी आणि उत्तम संतती प्राप्त होत असते. श्रीमद नुसतं कथा श्रवण करूनच नव्हे तर श्रीमद देवी भागवताचा ग्रंथ पुस्तक आपल्या घरामध्ये असेल तरी देखील रोज त्याचं नित्य पूजन केलं तरी देखील आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन सर्व पाप मुक्त होत असतो. सर्व वर्णातील व्यक्तींना देवी भागवताची कथा मुक्ती देणारी आहे. ज्या वेळेला प्रसेनाच्या शोधासाठी भगवान गोपाल कृष्णाला जाऊन बराच काल झाला आणि त्यावेळेला परतले नाहीत भगवंत, त्यावेळेला वसुदेवाला अत्यंत दुःख वाटलं, चिंता वाटू लागली की काय झाले, माझा पुत्र एवढे दिवस झाले गेला आणि अजून परत आलेला नाहीये. म्हणून त्यांनी देवी भागवताचं श्रवण केलं आणि त्यावेळेला भगवान गोपाल कृष्ण युद्धातून यशस्वी होऊन परत आले. त्यावेळेला या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताला देखील अशा प्रकारची कृपा प्राप्त झाली. ऋषी विचारतात, हा प्रसेन कोण होता की ज्याच्या शोधासाठी भगवान गोपाल कृष्णांना स्वतः जावे लागले आणि वासुदेवाची व कृष्णाची पुन्हा भेट कशी झाली ही कथा आम्हाला आपण सांगावी. कोणत्या विधीने देवी भागवत ऐकले ही कथा आम्हाला आपण श्रवण करावी. सूत सांगतात, द्वारिकेमध्ये सत्राजित नावाचा एक
भोज वंशातील सूर्योपासक राहत होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला प्रसन्न होऊन आपल्या सोबत नेऊन पूर्ण ब्रह्मांड फिरवून आणले. आणि ब्रह्मांड फिरवून आणल्यानंतर त्याला अत्यंत प्रसन्न होऊन सूर्यनारायणाने एक समंतक नावाचा मणी त्याला दिला. तो इतका तेजस्वी मणी होता की तो ज्या वेळेला त्या सत्राजिताने तो धारण केला आणि द्वारिकेमध्ये ज्या वेळेला त्यानं प्रवेश केला त्यावेळेला सर्व द्वारकावासी भगवान गोपालकृष्णांना म्हणाले की प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्या दर्शनासाठी या द्वारिकेमध्ये प्रवेश करत आहेत. परंतु त्यावेळेला कृष्णाने सर्वांना सांगितले, अरे तो सूर्यनारायण नव्हे तर आपला सत्राजित आहे. भगवंताच्या कृपेनं सूर्यनारायणांनी त्याला जो समंतक नावाचा मणी दिलेला आहे तो अत्यंत परमपवित्र आणि अत्यंत तेजस्वी, सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे आणि म्हणून त्यांनी तो धारण केल्यामुळे अत्यंत तेजस्वी झालेला आहे. नंतर त्या सत्राजितानं ब्राह्मणांना बोलावून स्वस्ती वाचनपूर्वक आपल्या घरामध्ये प्रवेश केला. ज्या घरामध्ये मणी असेल त्या ठिकाणी केव्हाही दुष्काळ प्राप्त होणार नाही, रोगराई कधीही संभवणार नाही. शिवाय हा समंतक नावाचा जो मणी होता दररोज तो 8 भार सोने द्यायचा. त्याच्यातून 8 भार रोज सोनं उत्पन्न व्हायचं. आणि मग हे सोनं इतकं मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलं. अत्यंत आनंदी होता सत्राजित. भगवान गोपालकृष्णांनी सर्व त्या ठिकाणी प्रशंसा करायची त्याची. काही लोकांना असं वाटायचं की भगवान गोपालकृष्णांकडे हा असा प्रकारचा मणी असावा, सत्राजिताला त्याची काय आवश्यकता आहे. आणि असं करत असताना एक दिवस सत्राजिताचा भाऊ ज्याचं नाव होतं प्रसेन, एक दिवस तो घोड्यावर बसून आपल्या शिकार करण्यासाठी तो वनामध्ये गेला. शिकार करण्यासाठी वनात गेल्याबरोबर काही वेळाने एका सिंहानं त्याच्यावरती प्रहार केला आणि घोड्यासह त्याला मारून टाकलं. त्याच्या गळ्यामध्ये जो मणी होता तो सिंहाने घेतला आणि तो सिंह पुढे गेला. इतक्यात सिंहाची आणि एका अस्वलाची, सिंहापेक्षा अस्वल हा भारी असतो, अस्वलाची भेट झाली. त्या दोघांमध्ये युद्ध झालं. त्या अस्वलाचं नाव होतं जांबुवंत. दोघांमध्ये युद्ध झालं आणि त्या सिंहाला मारून त्या जांबुवंतानं तो मणी घेतला आणि आपल्या गुहेमध्ये प्रवेश केला. तो मणी घेऊन त्या जांबुवंतानं आपल्या मुलांना, नातवांना तो खेळण्यासाठी दिला. मग खेळण्यासाठी दिल्यानंतर इकडे द्वारकेमध्ये प्रसेनाचा वध झाला हे समजल्याबरोबर सत्राजितानं अत्यंत दुःख वाटलं